कशा पद्धतीने कसा सुरू झाला मूर्ती घडवण्यामागे? 14 वर्षाचा होतो. असं एखादं कोणतं मंडळ आहे ज्यामध्ये तुमच्या कलेची उंची तुम्ही गाठली? मध्ये आपण जो काटारोडचा राजा घडवतोय त्याच्यामुळे हे मंडळ तुमच्याकडे कसं पोहोचलं आणि कशा पद्धतीने झालं? या मंडळात आम्हाला तुमच्याकडे मूर्ती घडवायची यावर्षी मुंबई गणपती मोरया ओंकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि पुन्हा एकदा पॉडकास्ट करत आहे. मुलाखत देत आहेत. ते मूर्तिकार म्हणजे उपनगरातले फेमस मूर्तिकार गौरव मल्हार त्याच्या साक्षात आपण आहोत. त्यांच्याशी आपण काहीतरी चर्चा करणार आहोत या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर. जास्त वेळ न घालवता आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय प्रश्न असेल ते स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर नक्कीच करा. आपण आता चर्चेला सुरुवात करूया. तर आपण बोलूया ओंकार केळुसकर चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि तुमचा प्रवास हा गणेश उत्सवामध्ये मूर्ती घडवणं कसा सुरू झाला हा माझा पहिला प्रश्न आहे. तर तुमचा हा प्रवास कशा पद्धतीने कसा सुरू झाला मूर्ती घडवण्यामागे? सगळ्यांना जय गणेश. आणि हा प्रवास कसा म्हणजे वयाच्या मी 14 वर्षाचा होतो त्यापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. तर त्या क्षेत्रामध्ये मी करत मी 14 वर्ष मी एका ठिकाणी जॉब केलाय. गणपती घडवले, गणपती तयार केले. तर मला तो 14 वर्षाचा पूर्ण या कालावधीमध्ये मला पूर्ण एक्सपिरियन्स चांगला आहे. त्यानंतर मग मी स्वतःचा आपल्याला एक कला सादर करावी, आपल्या लोकांपर्यंत पोहोचावी. त्यासाठी मग एक समीक्षा म्हणून माझ्या मुलीच्या नावाचा एक फॉर्म चालू केला. तो आज त्याला 6-7 वर्ष झालेली आहे. म्हणजे एकूणच मी बालपणापासून जी कलेची आवड होती ती अजूनही स्वतःच्या कारखान्यात ती कला मी जोपासली. यांच्या कारखान्यात मी आलो, व्हिजिट केलं, बघितला मुद्दा ती सुंदर आहे. म्हणजे अजून त्याच्या प्रश्नाकडे पण आपण जाणार आहोत. तुमच्या कलेची जात द्यावी कारण की एक गणपती मी घडवलाय आणि तो व्हायरल झाला. त्यानंतर अजून तुमच्या कारखान्यात मूर्त्या येत आहे. तर आनंद मला पण आहे की आपलाच मूर्तिकार आहे उपनगरातला. जसे बरेच वर्कशॉप वगैरे घडलं पण रोज एखाद्या मूर्तिकाराचं नाव मोठं आणि कला तुमच्या मूर्तीमधून मला दिसलेली मूर्त्या घडवत आहे. त्याच्यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन काय आहे? मूर्तीमध्ये तुम्ही काय स्पेशलिस्ट करता? स्पेशलिस्ट म्हणजे आपण मूर्ती घडवतो, ही मूर्ती नुसती घडवायची नसते. त्या मूर्तीला ऍक्च्युली जी पोज असते, जो स्केच आर्टिस्ट किंवा आपण स्केच रिव्हील करतो त्याप्रमाणे 70-80% ते आपण मूर्ती ती घडवतो. आणि आपली स्पेशालिटी जी आपण तुम्हाला प्रश्न विचारला, मेन फिनिशिंग, जी फिनिशिंग आपण जी करतो ती लोकांपर्यंत पोहोचली, जी डिटेलिंग आपण करतो तर लोकांना ते उत्सुकता एवढी चांगली दिसते मूर्ती की ते मंडळ किंवा एक पब्लिक किंवा एक नागरिक जे महाराष्ट्रात मुंबईच्या बाहेर ते लोक त्या गोष्टीला बघून आपल्याकडे संघर्ष करतात की नाही जर मूर्तिकार असावा तर असाच असावा, की समीक्षाकडे आपण जावं. अशामुळे आपली एक स्पेशालिटी आहे की फिनिशिंग ही प्रॉपर स्पेशालिटी आपली या वर्षी आपण करतच आहोत. आणि जर नाव चर्चा होत आहे बाहेरून पण तुमच्या मूर्त्या आलेल्या आहेत त्याबद्दल मला बोलायचं आहे तुमच्याशी. पण खरंच खूप चांगला सुंदर मूर्ती तुम्ही या येत्या काळामध्ये मागलीमध्ये पण घडवलंय, त्याबद्दल पण आपण बोलणारच आहोत. असं एखादा कोणतं मंडळ आहे ज्यामध्ये तुमच्या कलेची उंची तुम्ही गाठली? कलेची उंची करणं आवश्यक नाहीये दादा. एक मूर्ती सुंदर करणं, त्याची उंची पण लहान असेल तरी पण ती मूर्ती सुंदर दिसते. किंवा मूर्ती उंच बसेल जसं आपण करतोच आहे एवढ्या वर्ष. आपल्या कंटिन्यू मंडळ आपल्याकडे बघायला गेले 40 मंडळ कंटिन्यू आपल्याकडे आहे. आज त्यांची नावं बघायला गेले 5-6 वर्ष त्यांनी चालू केलंय. 26 त्यापासून खूप मंडळ आहे. मानपूरचा उग्रदुंड म्हणून एक मंडळ आहे, हे आज माझ्याकडे कंटिन्यू 5 वर्ष. एक मालवणी मधले एक मालवणीचा महाराज आहे, हे कंटिन्यू 5 वर्ष. अशी काही मंडळांची नावं पण आहेत आपल्या लिस्टमध्ये, ते खूप मंडळ त्यांच्यामुळे आपण एक ओळख आहे. आणि राहिला प्रश्न मागीमध्ये आपण जो काटारोडचा राजा घडवतोय त्याच्यामुळे आपण त्यांच्यामध्ये कंटिन्युटी आपल्याला स्टार्टिंग कसं ते आपल्याला त्यांच्या उंचीमुळे आपला मल्हार जो आपण या सादर केला त्याच्यामुळे पण आपलं चांगलं प्रतिसाद आपण लोकांनी आपल्याला दिला, ज्या आत्मविश्वास.
त्या आम्हाला मी स्वतः होतो आणि मी पण वेळ काढून आलो त्या मला बाहेर गेलेलो. फार सुंदर मूर्ती मी बनवली. त्या मंडळाशी ओळखीचे संबंध आहेत. नक्कीच सुंदर. त्याच्या अगोदर पण तुम्ही ती मूर्ती बनवली. नक्की मला प्रश्न पडला ही मूर्ती घडवली होती. ही मूर्ती नागर परळवरून आली का? एवढी मूर्ती मी बघितली नव्हती. मागीला ह्या सारख्या म्हणते तोरवली म्हणते तोरवली म्हणते ती मला त्या मूर्तीमध्ये तुम्ही मला कळला किंवा हे एक मूर्तिकार आहे. नाही, स्वप्न तर माझं ज्यापासून मी लहानपणानं चालूच केलेलं त्यापासून स्वप्न माझं होतं. कारण त्यापासून मी पर्याय वर्कशॉप बघतो. 2004-2005 पासून मी क्षेत्रामध्ये आहे. त्यापासून मला तुम्ही बोलाल ना की एवढ्या लहान वयात तुम्हाला जायचं मन कसं करायचं ती एक आवड होती. मग त्या आवडीने आपण जर शिकलो तर आपल्याला पण कधी मला अशी शंका होती की ना आपण पण कधीतरी एवढ्या मोठ्या उंचावरती आपण जाऊन पोचायचं की आपलं पण एक काम पण चांगलं झालं पाहिजे. लोकांपर्यंत आपली कला पण पोचली पाहिजे आणि आपलं स्वदेशी जे आपलं नाव आपण केले ते लोकांसमोर आले पाहिजे. अशी एक आपली संभावना एवढ्या वर्षामध्ये होती की आज स्वप्न पूर्ण हळूहळू ते अजून पण पूर्ण होईल असं काही नाही. तर काम आपण देतो काय स्वप्नाला. खरा कलाकार हा कला परळ वर्कशॉप मधूनच बघून घडत आलेला आहे. आपण मी पण आहे तुमची. मी पण जसा बोलतो ना 2005-06 पासून परळ वर्कशॉप एक्सप्लोर करतोय. तेव्हा तर डोळ्याने एक्सप्लोर करायचं. आता सगळे कॅमेराने करतोय. पण ती ओढ जी आहे ती अजूनपर्यंत माझी पण तशीच आहे. जशी तुम्ही बोला की परळ वर्कशॉपला जाऊन ते बघून त्यातून माझी कला निर्माण होणार. त्यातला मीच आहे. ती पण एक आहे कलाकार म्हणून. पण कलाकार ओळखू शकतो की कला कशापासून लोकांपर्यंत पोहोचते की आज मूर्तिकार म्हणून आलेला आहे सगळ्यांसमोर. नाही कसं आहे म्हणताय ह्या क्षेत्रामध्ये कला सादर केल्याशिवाय आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आता माझे बहुतेक मंडळ बाहेरची खूप आहेत. असं नाही की आज मी कोणी गर्व केलं. खूप मंडळ असं बाहेर येतात. त्यांना पण एक इच्छा असते की नाही आपण मुंबईमधून मूर्ती घ्यायची उपनगरामधून मूर्ती घ्यायची. उपनगरामध्ये पण चांगले मूर्तिकार आहेत. असं काय नाही की मी त्या समस्या असं बरोबर नाही. आणि खूप मूर्तिकार आहेत. 5-6 मूर्तिकार मोठे मोठे पण काम लय चांगले सुंदर आहे. मी स्वतः मूर्तिकारांनी नाव बघितले एवढे सुंदर जाधव वगैरे आहेत. परत सारंग म्हणून आहेत त्यांचे पण काम बघितले. परत आपले अंधेरीचे मूर्तिकार प्रांजणकर आहेत त्यांचे पण काम बघितलेले आहे. मयेकर आहेत त्यांचं उपनगरामध्ये पण चांगले चांगले मूर्तिकार आहेत. एक 5-6 मूर्तिकार त्यांची नावं पण सांगू शकतो. चांगल्या मूर्तिकार असं नाही की लोकांना बरेच जायचं उपनगरावर घेऊ शकतो असं काही नाही. आणि माझी पण पहिली सुरुवात ही उपनगरापासून झाली. जरी मी दक्षिण मुंबईतला असलं तरी व्हिडिओची सुरुवात इथूनच झाली म्हणजे उपनगरातून. आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी व्हिडिओ करतोय तुमचा त्याबद्दल भाग्यच आहे. किंवा उपनगरातले आर्टिस्ट मला बघायला भेटतात त्यांची संवाद साधायला भेटतोय. तुमचे मूर्त्या मुंबईच्या बाहेर जात आहेत. अशी मूर्ती तुमच्या कारखान्यात आली जळगाववरून आली आहे. चोपड्याचा सुद्धा करता. हे मंडळ तुमच्याकडे कसं पोहोचलं कशा पद्धती झालं? या मंडळाचा एक किस्सा आणि तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य असं आहे की माझ्याकडे नाशिकची मूर्ती जाते. एक राम नदीचं आहे उभी मूर्ती असते. त्यांची स्टँडिंग मूर्ती असते. एक 10 फुटाचं स्ट्रक्चर असतं त्याचं आणि 16 फूट थाप असतं. हे कंटिन्यू आपण 3 वर्ष मूर्तीची घडवतोय. त्यांच्या माध्यमातून जळगाव नाशिक मला वाटतं जवळ आहे कांदे. तर त्याप्रमाणे त्यांना असं आवडलं की नाही आपण मुंबईच्या मूर्तिकारांना मूर्ती घ्यावी. तर तेव्हा त्यांच्यामध्ये ते त्यांचं नाव आहे लक्षात आहे. त्यांनी मला फोन केला. दादा आम्ही चोपड्यावरनं बोलतोय. आम्हाला तुमच्याकडनं मूर्ती घडवायची यावर्षी. मुंबईमध्ये मूर्ती आली या मुंबईतल्या मुलीकडे येत नाही. म्हणलं या तुम्ही. मग ते आले आपल्याकडे. पुढं बरंच सुंदर आहे आणि त्यांनी मूर्ती पण अशी सुंदर रूप केली. महाराष्ट्राचं स्ट्रक्चर आहे आणि त्या रूपामध्ये मूर्ती चोपड्याचा सुद्धा या मूर्तीचं स्वरूप कशा पद्धतीत एकदम थोडक्यात सांगा. स्वरूप म्हणजे त्यांचं स्वरूप आहे काळभैरव रूपात आहे आणि सुंदर मूर्ती आहे. असं मला वाटतं की जळगाव मध्ये खरंच प्रथम मुंबई नगरीमधनं उपनगरीमधनं प्रथमच मूर्ती जळगाव चोपड्यात जाते शहरामध्ये. तर त्यांच्यासाठी भाग्याचं आहे की मुंबईचं स्थान तिकडे जरा मला भेटणार त्या गणपती स्वरूपात. तर त्यांचं कॉन्सेप्ट पण खूप चांगलं आहे. त्यांच्या पहिल्या मूर्त्या एमपी मधून येत होत्या. आज इथून जाते आपल्या मुंबईतून बोरवलीतून
एवढ्या लांब तुमच्या मूर्त्या आहेत. सुरतच्या पण मूर्त्या मी ऐकल्या त्याही तुमच्याकडून जाते. आपल्या महाराष्ट्रात तर तुमच्या मुंबईच्या बाहेर जात आहेत. तर खरंच ही कला तुमची ही एका मूर्तीने पसरत गेली आणि जर अशीच पसरत जाऊ हीच गणपतीच्या मी प्रार्थना करतो मी तुमच्याकडे. म्हणजे ती मूर्ती मी म्हणणारी माटंड रूपात होती अशी काय स्केचच्या रूपात आली की ते लोक आलेले माझ्याकडे, माझे अनेक फोटो दाखवले, त्यांना मी एक फोटो दाखवला की आपल्याला जो आता तुम्हाला चोपड्यामध्ये जर तुमचं नाव अजून म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला करायचं असेल किंवा लोकांना स्वरूप सांगायला हवं तर काहीतरी एक कालभैरव आहे, त्यामुळे त्यांना सजेशन केलं बघा अशी एक फोटो आहे म्हणून दाखवतो, तर त्यांना ते आवडलं. ते सजेशन करून त्यामध्ये बुक केली मग यासाठी. पुढचा प्रश्न असा की चोपड्याचा त्यांचं आगमन तुमच्या कार्यक्रमातून कधी आहे? चोपड्याचं सुरुवात यांचं आगमन आपल्या कार्यशाळेमधनं सदिच्छामधनं 28 ऑगस्ट दुपारी 3 वाजता आहे. 3 वाजता. ते खरंच तुमची मूर्ती एवढ्या लांब जाते आणि मंडळाचा पण एवढा विश्वास आहे मूर्ती करा की एवढी मोठी मूर्ती मुंबई बाहेर घेऊन आला त्यात तुमचा तर बेस्ट तुम्ही देणार आहे. ही मूर्ती सुखरूप तिकडे घेऊन आले हे तर होणारच आहे गणपतीच्या आशीर्वादाने. एवढी मूर्ती तुमची बाहेर जाते नक्कीच ह्या ही कला अजून पण पुढे जाऊ नये. चोपड्याचा सुरू हे मुंबईत आगमन करते पण पहिल्यांदाच करते पण त्यांची ग्रामीण प्रथा आहे देवी येऊन ते नाचणार आहेत त्या वेशामध्ये. त्याबद्दल तुम्हाला काय कळलंय का तर मला पुढे? कळलं नाही असं, पण मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जे असे पोलीस बाबाचं होते त्यांनी मला सांगितलेलं की आम्ही एक असा एक उत्सव करणार, त्या रूपामध्ये आमच्या गावची पद्धत आहे, म्हणजे असे स्वरूपात आम्ही देव असे देवी टाईप आम्ही असंही करणार आहे. मी बोललो, ठीक आहे ना, चालेल ना, काहीतरी नवीन वाटेल मुंबई शहरामध्ये, लोक उत्सवाली बघायला पण येतील असं. खास करून मी आज चोपड्याचा सुरू करता यासाठी आलेलो करून त्याबद्दल आपण बरीच मंडळाची नावं पण घेतली. मला अशा मूर्त्या तुमच्याकडे अजून येऊ दे उपनगरातून अजून अशा आगमन होऊन जाऊ दे प्रत्येक कलाकाराला. आज मी बघतो की उपनगरात पण एवढे सुंदर सुंदर मूर्त्या पण बनतायत. तुमच्याकडे अजून तरी पण मूर्ती एखादी बनते का? कुठून माझी लांब एक मूर्ती बनवतोय पालघरला. पालघरला पालघरचा इच्छा मूर्ती आहे, तो आपलं काम चालू आहे. आता मूर्ती उभी करून मी गेल्या महिन्यात आलो जुलैमध्ये. आज उद्या माझी आता फिनिशिंगला चालू आहे मूर्ती पालघरमध्ये. आपण प्रथमच जागेवर मूर्ती करून देतोय की पालघर शहरात येतो. पण तुम्ही एक देखना चेहरा गणपतीला घडवलाय तुम्ही आज बघत पण एकदम सुंदर चेहरा म्हणजे असा कुठे वेगळा चेहरा तुम्ही गणपती बाप्पाला दिलाय. जसं जाधव यांनी पण त्यांच्या गणपती बाप्पाला तुमच्या गाठण्याचा गणपती बाप्पाला तुम्ही एक वेगळा चेहरा दिलाय. खरंच एकदम अप्रतिम सुंदर मूर्ती वाटते. कशी ती संकल्पना घडत गेली आहे एका फेसची? माझ्या फेसची कसं असतं, आता मी एवढ्या वर्ष या क्षेत्रात आहे तर मला पण त्या गोष्टीचं मला एक थोडस स्टेबिलिटी असते की आपल्याला चेहरा सुंदर दिला त्याच्याला पुढे जे काम असतं फिनिशिंगचं आणि पेंटिंगचं, त्यामुळे नवीन लोकांना संकल्पना दिसण्यात यावी ह्याच्यासाठी मग आपण काय केलं की चेहरा एक नवीन होऊन घेतला. असं त्या सगळे मग चेहरे आता मोस्टली बघायला गेला तरी नवीन चेहरे बनवले, सगळं अपडेटेशन केलेलं आहे आपण चेहऱ्यामध्ये आणि सगळं नवीन मागेपासून आपण सगळे चेहरे नवीन येत आपल्याला. मला वाटतं पण आपलं गेल्यानंतर मला वाटतं मागीचा एक सुरू होईल तुमचा पण मागीमध्ये पण आता जवळजवळ मंडळ तुमच्याकडून तुमच्याकडे येत आहे. हा इथे आलं सध्या पण मागीमध्ये मोठी 10 गणपती बुक झाले आहे. आता कॉन्सेप्ट पहिलाच असतो सगळ्यांचा की दादा आम्हाला एक यायला आम्हाला दिलं असं. त्या मनाने काय बोलण्या चोपड्याच्या चुका करतामुळे मी आज तुमच्याकडे पोहोचलो तुमची मुलाखत केली. आज मी तिसरी पॉडकास्ट आहे तुमच्याबरोबर. गौरव मातेच आपल्या चॅनलला जोडले गेले होते. त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप शुभेच्छा देतो आणि जास्त त्यांचा वेळ नाही घेतला कारण की त्यांना आज खूप काम आहे. एवढी कामं मोठ्यांची पडलेली आहेत. आपल्याकडे वेळात वेळ काढून त्यांनी व्हिडिओ दिला चोपड्याच्या सुपर करतामुळे आपल्याला व्हिडिओ करायला भेटली मूर्ती करायची एक सुंदर फेस त्यांनी आपल्या मूर्ती घडवण्यात दिलेल्या आहे. तर असंच त्यांना त्यांच्याकडे मूर्त्या येऊ दे मंडळ येऊ दे असं त्यांच्या ऋणानुबंध इतर मंडळ अशी येऊ दे त्यांची कलाकृती मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊ दे अशी मी इच्छा बाळगतो. आणि खरंच धन्यवाद. भेटूया आपण उद्या. धन्यवाद. मस्त.